जे मनोगत आहे त्या बुलढाण्याच्या माझ्या एका सबस्क्रायबरचं, म्हणजे सनातनी वास्तव या चॅनलचा सबस्क्रायबर आहे तो, बुलढाण्याची ती व्यक्ती. त्याचं मनोगत तुमच्यासमोर मांडायचं आहे आणि त्याच्यानुसारच मी ह्या माझ्या सनातनी वास्तव या चॅनलवरती कुंभ राशीच्या जातकाची गोष्टही सांगतोय. नमस्कार मित्रांनो, मनोगत या माझ्या मंचावरती तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक केळकर. मित्रांनो, थोडा विलंब झाला ही गोष्ट सांगण्यामध्ये. जे मनोगत आहे त्या बुलढाण्याच्या माझ्या एका सबस्क्रायबरचं, म्हणजे सनातनी वास्तव या चॅनलचा सबस्क्रायबर आहे तो, बुलढाण्याची ती व्यक्ती. त्याचं मनोगत तुमच्यासमोर मांडायचं आहे आणि त्याच्यानुसारच मी ह्या माझ्या सनातनी वास्तव या चॅनलवरती कुंभ राशीच्या जातकाची गोष्टही सांगतोय. त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोचल्यात, त्यांना ते कळलंसुद्धा काय मला सांगायचं आहे ते. तरीसुद्धा मला तुमच्यासमोर त्यांचं मनोगत ठेवायचं आहे, कारण आपल्याला एखाद्याचं मनोगत समजून त्याच्या मनाला दिलासा देणं गरजेचं आहे, त्याच्या मनावरती फुंकर घालणं गरजेचं आहे आणि त्याचसाठी त्याचं मनोगत काय आहे ते पहिले समजून घेणं गरजेचं आहे. त्यांनी मला फोन केला आणि बोललेत ते मला की राजेश सर, मी माझ्या जीवाला कंटाळलो आहे, त्रासलो आहे, मला समजत नाही, वीट आला आहे, बस झालं आता, खूप झालं, खूप सहन केलं, खूप समजून घेतलं, खूप जगाला ओळखलं, अगदी जवळून ओळखलं. प्रत्येक वेळेला मी त्या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला, पण उलटच होते, ती परिस्थितीच माझ्यावरती मात करते. आता मला हे जीवन असह्य झालं आहे, मला समजत नाही आहे काय. मी अनेक ज्योतिषांसमोर माझी कुंडली ठेवली, अनेक भटाब्राह्मणांसमोर गेलो, अनेक तांत्रिकांसमोर गेलो, अनेक बाबा भक्तांकडे गेलो, पण कोणीही मला त्याच्यातून निजात दिली नाही, राहत दिला नाही. पण तुमचे मी व्हिडिओ बघतोय, सतत बघतोय, त्यामुळे कुठेतरी माझ्या मनात एक आशेचा किरण जागला आणि मी तुम्हाला फोन करतोय आणि फोनवरती तुमच्यासोबत संवाद साधतोय. तर ठीक आहे, बोला, अगदी मन मोकळे बोला, काही मनात लपवू नका. म्हणजे मला कळल्यानंतर मी काहीतरी त्याचा गैरफायदा घेईन अशी कोणतीही घटना घडणार नाही. अगदी मन मोकळे, मन सोक्त बोला. मी तुमच्यासाठी वेळ देतो आणि त्याला सांगितलं की अमुक वेळेला तुम्ही फोन करा, मग त्या वेळेवर त्या टायमानुसार मी तुमच्यावर अगदी मन मोकळे बोलेन, संवाद साधेन, तुमचं मन अगदी मोकळं करा. आणि त्यानुसार मग त्यांनी मी सांगितलेल्या वेळेवरती मला फोन केला आणि मग मी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते हेच सांगत होते की केळुसकर सर, काय करू आता मला. मग मी त्यांना विचारलं, बाबा तुमची रास कोणती आहे. ते म्हणाले कुंभ रास. ठीक आहे, मग तुम्ही कुंडली पहिली पाठवा मला. ती कुंडली बघितल्यानंतर मी ठरवेन. मग त्यासाठी तुम्ही एक काम करा, तुमची जन्मवेळ, जन्म ठिकाण आणि जन्मदिवस या 3 गोष्टी पाठवा. मी तुमची पत्रिका तयार करेन, कुंडली तयार करेन आणि त्यानुसार तुम्हाला मी मार्गदर्शन करेन. मग त्यांनी आपल्या जे काय त्यांचे डिटेल्स आहेत ते मला पाठवले. त्यानुसार मग मी त्यांची कुंडली बनवली, त्यांची पत्रिका बनवली. मी काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका आणि मग सविस्तर माहिती मी तुम्हाला त्यांना दिली. तुमच्या आयुष्यात भूतकाळामध्ये ह्या घटना घडत गेल्या, ह्या परिस्थितीला तुम्ही तोंड दिलेलं आहे आणि ह्या परिस्थिती तुमच्यासमोर आवासून उभे आहे. त्यांनी अगदी म्हणाले की 100% तुम्ही बरोबर बोलताय. आजपर्यंत मी ज्या ठिकाणी माझी पत्रिका दाखवली त्या ठिकाणी मला असं उत्तर कोणी दिलं नाही. मग मी त्यांना सांगितलं, पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा की मी जी तुमची पत्रिका बघतोय, मी दुकान थाटलेलं नाही आहे की तुमच्याकडून काहीतरी बक्कळ पैसे कमवायचा हा माझा उद्देश नाही आहे. तर तुमच्या आयुष्यात ज्या काय अडचणी निर्माण झाल्या, जे काय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीवरती तुम्हाला मार्ग मोकळा करून द्यायचा आहे, तुम्हाला योग्य मार्ग दाखवायचा आहे. हाच माझा उद्देश आहे. तुम्ही माझ्याकडे ज्या उद्देशाने आलाय तो उद्देश तुमचा पूर्ण व्हायला पाहिजे. माझा हा व्यवसाय नाही आहे. माझा व्यवसाय काय आहे, इंटेरियर डिझायनिंग, डेव्हलपिंग आणि वास्तुशास्त्र कन्सल्टंट हा माझा व्यवसाय आहे. ज्योतिषशास्त्र हा माझा व्यवसाय नाही. पण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आहे म्हणून मी तुम्हाला ही सगळी माहिती देतो आहे. मग ते अगदी हे झाले
की मनाने आणखीन मोकळे झाले आणि त्यांनी अगदी सविस्तर सर्व गोष्ट सांगायला सुरुवात केली. मनोगत त्यांचं मोकळं करायला सुरुवात केली. त्यांनी काय सांगितलं, सुरुवात कुठून केली तर आपल्या विवाहापासून. कारण विवाहापूर्वी ते अगदी मनसोक्त जगत होते, कुठलंही बंधन नव्हतं. आणि प्रत्येक व्यक्ती विवाहापूर्वी, मग स्त्री असो किंवा पुरुष असो, ते आपल्याला मनाला वाटेल तसं जगत असते. पण विवाहाच्या बंधनात अडकल्यानंतर कुटुंबाचा प्रश्न येतो. मग कसं आहे, पदरी पडलं आणि पवित्र झालं. आणि तसंच त्यांनी तिला स्वीकारलं, आपल्या पत्नीला. पण लग्न झाल्यानंतर वर्षभर अगदी सगळं मजेत गेलं, सुखात गेलं, आनंद होतं. आणि ती वेळ होती, ती वर्ष होतं 2009. 2009चं वर्ष गेलं आणि 2010 पासून त्यांच्या आयुष्यात उलटापालटीला सुरुवात झाली. लक्षात घ्या मित्रांनो, 9ला लग्न झालं त्यांचं. 9 ते 10 अगदी व्यवस्थित त्यांचं सर्व वैवाहिक जीवन चाललं होतं. पण मग 10 नंतर त्यांच्या आयुष्यात कलहाला सुरुवात झाली. हळूहळू कलहाने प्रवेश केला. मग त्यांचे नातेवाईक, त्यांचे आप्त, त्यांचे शेजारी पाजारी हळूहळू त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात शंका कुशंका यायला लागल्या, गैरसमज निर्माण व्हायला लागले आणि कलहाला सुरुवात झाली. मित्रांनो, मी त्यांच्या भाषेतच तुम्हाला सांगतो आहे. माझं लग्न झालं, 1 वर्ष सगळं व्यवस्थित होतं. त्यानंतर हळूहळू माझ्या भावंडांमध्ये, माझ्या नातेवाईकांमध्ये, माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांबद्दल कुठेतरी मतभेद निर्माण झाले. हळूहळू काहीतरी सुरुवात झाली. माझी आई कुठेतरी माझ्यापासून दूर जायला लागली. माझी भावंडं माझ्यापासून दूर जायला लागली. कारण का ते मला कळलंच नाही. मी असं कोणतीही चूक करत नव्हतो, कोणत्या चुकीचा निर्णय घेत नव्हतो, तरीसुद्धा असं का घडते. हळूहळू पत्नीच्या मनातसुद्धा ती दुर्भावना सुरुवात व्हायला लागली की तुमची भावंडं कशी वागत आहेत, तुमचे आप्त तुमच्यावर कसे वागत आहेत आणि तुम्हाला काहीच पडलेलं नाही, तुम्हाला काहीच वाटत नाही, तुम्ही अगदी निर्लज्जासारखे वागताय, तुम्हाला त्याचा काही परिणाम होत नाही आहे, असं ती मला सांगते. पण मी तिला सावध भूमिका घ्यायला सांगतो. शेवटी आपले आप्त आहेत, सोकी आहेत, ते माझेच आहेत. भले ती माझी आई असो, भावंड असो किंवा माझे नातेवाईक असो, शेजारी पाजारी असो, संबंध आपल्याला चांगले ठेवायचे. आपण समाजात राहतो. पण हळूहळू दिवसेंदिवस ती स्थिती बिघडत गेली आणि 1-2 वर्षानंतर ही परिस्थिती आली, ही स्थिती निर्माण झाली की पत्नी माझी घर सोडून निघून गेली माहेरी. म्हणजे तो काळ होता 2012. 2012मध्ये ती घर सोडून निघून गेली, माहेरी निघून गेली. आणि मला संसारच नाही करायचा, मला तुमच्यासोबत राहायचंच नाही आहे. कारण तुम्हाला माझी व्यथा कळत नाही आहे, माझ्या मनाची स्थिती कळत नाही आहे, तुम्ही माझा विचार नाही करत आहे, असा ती मला सांगून निघून गेली. आता मी विचार केला की कोणाला धरायचं आणि कोणाला सोडायचं. पण त्या दरम्यान 2010मध्ये मला अपत्य झालं एक. त्याच्यानंतर 2012मध्ये एक अपत्य झालं. अशी 2 अपत्य झाली, दोन्ही मुलगे झाले. मी खुश होतो, बायको पण खुश होती. चला, आपल्या वंशाला एक दिवासुद्धा मिळाला, एक नाही तर 2 दिवे मिळाले. पण त्या दरम्यान बघितलं, मुलगा जो आहे, भले तो 1 वर्षाचा आहे, 2 वर्षाचा आहे, मुलाची जी साथ हवी किंवा मुलाचं जे प्रेम हवं आहे ते मला मिळत नव्हतं. त्यामुळे मी थोडासा डिस्टर्ब होतो. दुसरा मूल तर अगदी 1 वर्ष, 5-6 महिन्याचंच होतं, एवढी बायको मला सोडून गेली केवळ 2012मध्ये. पण माझ्या मनात विचार आला की माझ्या पोटी जर मुलगी असती तर बरं झालं असतं, मुलगी माझ्यावर थांबली असती, मुलीने माझ्यावरती प्रेम केलं असतं. कारण दिसते ते अगदी. मी बरेच व्हिडिओ बघितले आहेत यूट्यूबवरती, बरेच व्हॉट्सअपवरती व्हिडिओ बघितले आहेत. त्याच्यामध्ये बाप आणि लेकीचं जे नातं आहे ते अतूट असते. ते नातं अगदी एकमेकाला सांभाळून घेणारं असतं. तेव्हा माझ्या मनात विचार यायला लागला की एखादी मुलगी मला जन्माला झाली असती तर बरं झालं असतं. दोघांपैकी एक मोठी जर मुलगी असती तर त्या मुलीने विचार केला असता माझ्यासोबत राहायचं. असो, पण तेही निघून गेलेत, मुलांना घेऊन गेली ती. आणि हळूहळू परिस्थिती खालावत गेली.
आर्थिक परिस्थिती खालावत गेली. माझे कामधंद्याकडे लक्ष नाही, व्यवसायाकडे लक्ष नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये नंतर कोरोना सुरू झाला आणि कोरोनामध्ये तर सगळं चौपट झालं. आता हे जगाला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. आणि त्यानंतर जी परिस्थिती खालावत गेली, आणखीन परिस्थिती बिकट होत गेली, त्या परिस्थितीमध्ये असं वाटायला लागलं बस झालं आता, खूप झालं. खूप ठिकाणी फिरलो, शेवटी मी तुम्हाला फोन केला. मित्रांनो, ह्या बुलढाण्याच्या त्या माझ्या सबस्क्रायबरची गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला काय त्याच्यावरती परिस्थिती ओढावली. आणि त्यांनी या महिन्यापूर्वीच माझ्याशी संपर्क साधला होता, माझ्याशी चर्चा केली होती. त्यानंतर मी त्याला सांगितलं होतं, शांत राहा, सावध राहा, मी तुला सगळं व्यवस्थित समजेन, सगळं व्यवस्थित मार्गदर्शन करेन आणि त्या मार्गदर्शनानुसार तो निर्णय घेत जा, डोकं शांत ठेव. आणि त्यानुसारच मी ती कुंभ राशीच्या जातकाची गोष्टही तुम्हाला सांगतो. कारण हा जो जातक आहे, हा जो बुलढाण्याची व्यक्ती आहे, सबस्क्रायबर आहे, त्याचीसुद्धा जन्मकुंडली ही आहे कुंभ राशीची आणि त्याची लग्न कुंडली आहे ती मकर राशीची. म्हणजे जशी जी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय त्या जातकाची, कुंभ राशीच्या जातकाची, तशीच ह्याचीसुद्धा आहे परिस्थिती. मित्रांनो, आता त्यानुसार मी त्याच्यावरती जी काय सांगतोय गोष्ट आणि त्यानुसार मी त्याला काय उपाय सांगणार आहे तेही समजून घ्या. स्ट्रगल करतोय, लढतोय, ही गोष्ट मी तुम्हाला त्या सनातनी वास्तव या चॅनलवरती सांगणार आहे त्या जातकाच्या मार्फत. मित्रांनो, व्यथा तुमच्या लक्षात आली असेल त्या बुलढाण्याच्या सबस्क्रायबरची. बुलढाण्याच्या सबस्क्रायबरची म्हणजे सनातनी वास्तव या माझ्या सबस्क्रायबरची. तो बुलढाण्याचा रहिवासी आहे. त्याला उपाय सांगितले आहेत, मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यानुसार तो आता निर्णय घेतो आहे. पण थोडक्यात त्याचं मनोगत तुमच्यासमोर ठेवलं आहे. आत्महत्या करणार होता. तो म्हणाला, आज जर मी बोललो नसतो तुमच्याबरोबर तर यदा कदाचित मी उद्या बोलण्यासाठी जिवंत नसतो. ह्या निर्णयापर्यंत तो पोचला होता. इथपर्यंत तो काय झाला होता, विचलित झाला होता, मन अस्थिर झालं होतं. सर्वस्व संपवावं हाच एकमेव उद्देश यांच्या मनात निर्माण झाला होता. हा एकमेव निर्णय त्यांनी घेतला होता. पण ती वरच्याची लीला आहे. तो आपल्याला मार्गदर्शन करत असतो, कोणाच्या नाही कोणाच्या रूपाने, कोणाच्या नाही कोणाच्या मार्गाने, कुठल्या नाही कुठल्या परिस्थितीनुसार. फक्त ते आपण समजून घेणं गरजेचं आहे, ते उमजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्या आयुष्याला वळण देणं गरजेचं आहे, निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि त्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, सैनिक जसा निर्णय घेत असतो आपल्या आयुष्यात त्याप्रमाणे निर्णय घेणं गरजेचं आहे. अनुशासन, हे अनुशासन जीवन जर आपण जगलो तर आपण आलेल्या प्रसंगांना तोंड देऊ शकतो, आलेल्या परिस्थितीला मात करू शकतो. मग तो घायाळ झालेला जो सैनिक आहे, जो जवान आहे, तो आपल्या अंतिम श्वासापर्यंत लढत राहतो आपल्या त्या दुश्मनाबरोबर. आणि ती स्थिती आपण ठेवणं गरजेचं आहे. कितीही शारीरिक, मानसिक, आर्थिक परिस्थिती निर्माण झाली तरी आपण विचलित व्हायचं नाही आहे. शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची तयारी ठेवायची आहे. कशी, त्या जवानाप्रमाणे अनुशासित राहून. करायचं आहे म्हणजे करायचं आहे, हा निर्णय घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे, ह्या मार्गावर चालायचं आहे म्हणजे चालायचं आहे. मग त्या मार्गावरती किती काटे असो, किती काचेचे तुकडे पडलेले असो, अगदी आपण रक्तबंबाळ झालेलो असलो तरी चालेल, पण ह्या मार्गातून आपल्याला सहजासहजी सही सलामत बाहेर पडायचं आहे आणि अंतिम ध्येय आणि ते अंतिम लक्ष्य गाठायचं आहे. म्हणजे ती लक्ष्मीला अचीव करायचं आहे. लक्षात आलं? लक्ष्मी म्हणजे त्या तस्विरीमधली नव्हे किंवा मूर्तीमधील नव्हे. लक्ष्मी म्हणजे लक्ष्य अचीव करणं, ते साध्य करणं, तीच ती लक्ष्मी, सांकेतिक स्वरूपातली नव्हे. आता लक्ष्मी काय आहे याच्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे सनातनी वास्तव, तो जाऊन पाहू शकता. मित्रांनो, ह्या माझ्या मित्राचं मनोगत तुम्हाला कळलं असेल.
तो कुठल्या स्थितीला आला होता तेही तुम्हाला कळलं असेल. तर तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही जर मनुष्य प्राणी असाल तर आपल्या बुद्धीचा वापर करा. कारण मनुष्य प्राण्याला इतर प्राण्यापेक्षा जास्त बुद्धी दिलेली आहे, लक्षात घ्या. मग त्या बुद्धीचा वापर करायचा आहे आणि सकारात्मक निर्णय घ्यायचे, विचलित व्हायचं नाही. आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं आहे. निर्णय तुमच्या हातात आहे. मनोगत, कोणालाही माझ्याशी संपर्क साधायचा असेल, आपलं मनोगत मांडायचं असेल, आपलं मन मोकळं करायचं असेल, जगासमोर मन मोकळं करायचं असेल, समाजासमोर मन मोकळं करायचं असेल, आपल्या कुटुंबासमोर मन मोकळं करायचं असेल, कोणासमोरही मन मोकळं करायचं असेल तर तुमचं स्वागत आहे माझ्या या मंचावरती. या आणि मन मोकळं करा आणि मनाला एक दिशा द्या, आपल्या आयुष्याला एक दिशा द्या. मनोगत ह्या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.